स्थानिक पोदार इंटरनॅशनल स्कूल कठोरा रोड यांचा बहुप्रतीक्षित वार्षिकोत्सव पोदार उत्सव नुकताच शहरातील ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे उत्साहात पार पडलाय। 3 दिवस चाललेल्या या महोत्सवात 9 भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। बीइंग ह्युमन व नवरस या संकल्पनांवर आधारित विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांनी संपूर्ण सभागृहात उत्साहाची लाट निर्माण केली। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रताप अडसळ, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, उपायुक्त श्याम घुगे, पोदार एज्युकेशन नेटवर्कचे जनरल मॅनेजर अमन टेमुर्डे तसेच शिक्षण विभागाचे प्रशांत उंडे, विनोद काळे व आरती देशमुख उपस्थित होते। इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी कलर्स ऑफ इंडिया या संकल्पनेतून महाराष्ट्र, गुजरात, काश्मीर, आसाम, बंगाल, पंजाब, केरळ व दक्षिण भारतातील विविध राज्यांच्या लोकसंस्कृतीवर आधारित नृत्य सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवली। यंदा प्रथमच आई पालकांसाठी विशेष नृत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। आई पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या नृत्य कौशल्याचं सादरीकरण केलं। तसेच पोदार प्रेपच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना शाळेच्या प्राचार्या मनीषा संगर यांनी पोदार शाळेच्या अभ्यासक्रम व सहशालेय उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा कटिबद्ध असल्याचं सांगितलंय। आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक आहेत। राष्ट्र निर्मितीसाठी त्यांना योग्य ज्ञान व संस्कार देणं हेच आमचं ध्येय आहे, असंही त्यांनी नमूद केलंय। 3 दिवसीय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुमती सोनेकर, रेश्मा तनवानी, सारिका गाडगे, जितेंद्र बुटे, बिदिशा पात्रा, रोशनी लोणकर, सोनाली मांजरे, विजेता वानखेडे, रुपाली वाघमारे व सपना रिचरिया यांनी केलंय। तर डॉक्टर आशिष भेटाळू, अपर्णा शेळके, भूषण पथे, डॉक्टर आशिष खुडे, सोनाली गवई, विशाखा सावरकर, सारिका सालपे व रोशनी दर्जी यांनी आभार प्रदर्शन केलंय। ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज।